आज आपण मैद्याऐवजी गव्हाच्या कणकेपासून अगदी मऊ स्पॉन्जी आणि स्वादिष्ट केक बनवणार आहोत। मैद्याशिवाय तयार होणारी ही रेसिपी एकदम हेल्दी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। एका ब्लेंडरमध्ये 1 वाटी हा रवा घेतलाय आणि 1.25 वाटी साखर घेतली। छान ब्लेंड करून घेतलं आणि एक गाळणी घेतली, त्यामध्ये हे मिक्सचर मी टाकून घेतलं आणि छान गाळून घेतलं। सोबतच त्यामध्ये 2 चमचे मी बेकिंग पावडर टाकला आहे आणि पाव चमचा हे बेकिंग सोडा टाकलाय। छान गाळून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 पिंच हे मीठ टाकायचं। त्यानंतर इथे मी 150 ml दूध घेतलेलं आहे आणि 75 ml हे तेल घेतलेलं आहे आणि ब्लेंडरनी छान ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून हे सगळं मिश्रण असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि 5 मिनिट रेस्ट करायला ठेवलं, कारण की रवा असल्यामुळे थोडं फुलून येतं। त्यानंतर परत मी 10 ते 20 ml दूध घेतलं आणि त्यामध्ये येलो कलरचा फूड कलर टाकून मिक्स करून घेतलं आणि ते दूध यामध्ये मिक्स करून घेतलं, म्हणजे केकची ही जी प्रॉपर कन्सिस्टन्सी इथे तयार होऊन जाते। त्यानंतर साईडलाच एक टीन घेतलेलं होतं, त्यामध्ये तूप आणि मैदा लावून तो तयार ठेवलेला होता आणि त्यामध्ये हे केकचं बॅटर टाकलं, वरतून काजूचे काप टाकले। माझ्याकडे हॉकिंग्सची ही पिझ्झा मेकरची कढई आहे, सोबतच हे केकचं देखील पॅन त्यामध्ये आलेलं होतं। तुम्ही हा केक कढईमध्ये किंवा कुकरमध्ये देखील करू शकता। केक ठेवण्यापूर्वी आपण ही कढई प्रीहीट करून घेतलेली होती। सुरुवातीला गॅस 10 मिनिट जोरात ठेवायचा, नंतर मंद आचेवर हा होऊ द्यायचा। अर्ध्या तासानंतर मी मधात केक झाला का हे बघण्यासाठी चाकू टाकून बघितला तर केक व्हायचा होता। त्यानंतर परत 15 मिनिटांनी चेक केला तर आपला आता इथे हा केक इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आणि हेल्दी असा हा केक इथे तयार झालेला आहे। तर असा हा गव्हाच्या कणकेपासून मऊ स्पॉन्जी स्वादिष्ट आणि एगलेस केक आपण आज बनवलेला आहे। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपला हा केक इथे तयार झालेला आहे। तुम्ही देखील असा हेल्दी केक करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।